ओके, सो हाय एव्हरीवन, नमस्कार. तर आज मी फोम रोलिंगचा वर्कशॉप घेतला. तर मी निघाली डॉकयार्ड रोडला आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन मी स्पॉटवर ते पोचली. आणि बियॉन्ड ब्रीद हा आजचा लोकेशन होता आपला. डॉकयार्ड स्टेशनपासून 5-10 मिनिट्स आहे. त्यानंतर स्टोरी टाकून फटाफट अरेंजमेंट्स करायला मी चालू केले. तर हे बघा, सगळं मी पसारा मांडून ठेवलेला. त्यानंतर फटाफट खुर्च्या पुसायला घेतल्या. खुर्च्या पुसत ॲक्च्युली मी लेक्चर प्रिपेअर करत होती. त्यानंतर शोधत होती टी व्हीसाठी जागा कोणती आहे. तर ऑलरेडी मला हे टेबल भेटले. म्हणजे ते ॲडजस्टमेंट करायचे असतात, खाली वगैरे आपण करू शकतो. मग फटाफट मी सिटिंग अरेंजमेंट करायला चालू केली. खुर्च्या वगैरे फटाफट लावल्या. आणि आजचे जे मटेरियल वगैरे होते ते सगळं बाहेर काढून ठेवलेलं. तर पसारा मांडून ठेवला, तुम्ही बघू शकता. फायनली मग चेअर वगैरे लावून मी असा टी व्ही वगैरे सेटअप केला. कसं मस्त वाटतं ना अरेंजमेंट. मग काय मी मुलांची वाट बघत बसली, थोडं टाईमपास केलं. त्यानंतर काय एक स्टुडंट आला आणि येऊन बसला. त्यानंतर मग थोडे एक 2 स्टुडंट्स आले. मग मी फायनली लेक्चरला सुरुवात केली. माझे ॲक्शन, एक्सप्रेशन आणि ॲक्टिंग तर बघा, कधी मी माझे व्हिडिओ बघताना मला स्वतःलाच हसायला येतं मला बघून. पण यार, मी ॲक्टिंग नाही करत, ते नॅचरली आहे. आता काय करणार लेक्चरिंगचं. मग काय आजचा फोम रोलरचा वर्कशॉप घेतला. इवन प्रॅक्टिकल पण केलं. पण प्रॅक्टिकलमध्ये ॲक्च्युली मी फोन रेकॉर्डेडमध्येच ठेवलेला. मग बॅटरी लो झाल्यामुळे फोन स्विच ऑफ झाला पूर्णपणे आणि त्याच्यानंतरचे व्हिडिओ आलेच नाही. मग त्याच्यानंतर काहीच रेकॉर्ड नाही करू शकली. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.